ऐन एप्रिल महिन्यामध्ये वाढत्या उन्हाची अपेक्षा असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण आहे। हवामान विभागाकडून पुढच्या 24 तासांसाठी पुणे, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। महाराष्ट्रात मागच्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धुमाकूळ घातलाय। त्यामुळे आता हवामान विभागाकडून 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे बीड, नाशिक, वाशिम, कोल्हापूर, पुणे आणि मराठवाड्यामध्ये रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। पुढील 4-5 दिवस हे संकट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी गावामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं। कलिंगड, कांदा, डाळिंब, आंबा, गहू या पिकांसह इतर पिकांचंही नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यामुळे महिलांच्या डोळ्यात अश्रू दाटलेत। या परिसरामध्ये सर्वच पीक हे खार्चिक पिकं असल्यामुळे एकरी 1 लाख ते 1.5 लाखांपर्यंत मदत करावी तरच शेतकऱ्यांना आधार मिळेल असं महिला सरपंचांनी म्हटलंय। फारशी हिरवीगार थाप होती, अशी कांदा वाढलेला होता आणि हे बघा कसं झाले। गरिबांच्या तरी तोंडाकडे बघा असं मला वाटतं, कारण आमचं काय नाही पण त्यांनी कष्ट केलेत। म्हणून मी म्हणते तुम्ही एवढी भरपाई द्या आम्हाला, फक्त खत औषधाचं तरी निघलं पाहिजे। आम्हाला वाटतं एकरी निदान 1 लाख रुपये तरी द्यावा, तर कांद्याला खर्च तेवढं, आज औषधं आणि ते खत किती वाढल्यात। 1200 रुपयाची गोण आज 2500ला झाली, काय करायचं सांगा ना, तुम्हीच विचार करा। जळगाव जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, धरणगाव, चोपडा तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला। या अवकाळी पावसामुळे केळी, मका, ज्वारी, बाजरी आणि गहू या पिकांचं नुकसान झालंय। यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। गारपीट झाली, चक्रवादळ आलं, तर आमची 5 बिघा ज्वारी होती ते आरती दुसरी झाली, म्हणजे पडून गेले। आता आम्हाला मदत काहीतरी जेव्हा तुम्ही सरकारनं ते विनंती झाली। माझ्या शेतात 5 बिघा ज्वारी होती, ते 5 बिघा ज्वारी आज तोंडे घास आलेला होता। उद्या 1-2 दिवसात कापायची होती, तेव्हा देवाने आपल्या तोंडातला घास विस्कून घेतला आणि तो आता ते शेतातली ज्वारी कशी काढायची हे आम्हाला चिंता पडलेली आहे। साताऱ्याच्या कराड तालुक्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये भल्या मोठ्या गारांचा वर्षाव झाल्यामुळे पिकांसह जनावरं, घरं आणि वाहनांचंही नुकसान झालंय। गुंडाळे गावात पडलेल्या मोठ्या गारांमुळे तब्बल 45 कुटुंबांनी बसवलेले सोलर पॅनेल्स फुटले आहेत। अनेक घरांचंही नुकसान झालंय। 4 चाकी वाहनांच्या काचा तडकल्या आहेत। पोंड इथे उपसरपंच प्रकाश थोरात यांचं 6 एकरातील कलिंगड पीक पावसाने हिरावून घेतलं, तर मस्करवाडीतील शेतकरी बबन मस्कर यांच्या जनावरांच्या गोठ्यावरील वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून गेले, तर भिंती कोसळून गायी जखमी झाल्या, काहींचे पायही मोडले। कोंडाळे परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर गाराचा पाऊस पडला। एक गार जवळजवळ 100 ते 150 ग्रॅम वजनाची गार, अशा गाराचा इतका तुफान पाऊस झाला आणि या गारामुळं गावातील अनेक काचेच्या वस्तू असतील किंवा सौर ऊर्जेवर चालणारी जी साधनं होती त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। मोठ्या गारा पडायला लागला की माझी स्वतःची घराबाहेर स्वतःच्या अंगणात लावलेली जी 4 व्हीलर कार होती त्याच्या पुढची फ्रंट साईडची काच तुटलेली आहे व पुढच्या बॉनेटवर आणि टपवर डेंट उठलेले आहे। सातारा जिल्ह्यात मागच्या 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका शेतीला बसतोय। सातारा शहरासह ग्रामीण भागामध्ये वाई, खंडाळा, खटाव, कोरेगाव, कराड, पाटण तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालंय। गहू, ज्वारी, मका, कलिंगडासोबतच आंब्याचं नुकसानही झालंय। मागील 2-3-4 दिवसापासून वादळामुळे बरेच नुकसान झालं। अवकाळी पावसामुळे सगळे पिकं झोपलेत। ज्वारी, गहू, कडबा, रानात पडलेला कडबा ह्यांचं पूर्ण नुकसान झालं आहे आणि फळे लागलेले आंब्याचे फळे म्हणा, शेवगा, हे सगळे गारपिटानं सगळे नुकसान झाले फळांचे। तात्काळ प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांना। नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। या पावसामुळे कांद्यासह विविध पिकांचं नुकसान झालंय।
दरम्यान मनमाडमध्ये सुद्धा पावसाचा मोठा परिणाम दिसतोय. व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला मका पावसामुळे भिजलाय. शेकडो क्विंटल मका खराब झालाय. लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही आर्थिक फटका बसलाय. काल संध्याकाळी जो अचानक पाऊस झाला, त्या पावसामुळे अचानक पाऊस इतका जोरात होता आणि वारा इतकं सुसाट्याचं होतं, मक्यावर टाकलेले आमचे कागद पूर्ण उडून गेले आणि अतिशय प्रचंड लाखोच्या याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि जो नुकसान झालेला मका हा पूर्ण भिजलेला आहे. पावसामुळे पूर्ण भिजल्यामुळे मकाची क्वालिटी खराब झालेली आहे. जो माल एक्सपोर्ट होणार होता तो एक्सपोर्ट होणार नाही. याची क्वालिटी खराब झाल्यामुळे हा माल आम्हाला स्टार्च कंपन्यांना विकावा लागणार आहे आणि लाखोमध्ये आमचं नुकसान आहे. आमची शासनाकडे एकच विनंती आहे की आमचा या मालाचा पंचनामा करून आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई भेटली तर बरं होईल. भंडारा जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. काढणीला आलेल्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडले. 30 मार्चच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्रशासनाने तयार केलाय. साकोली, लाखनी आणि लाखांदूर तालुक्यातील 75 गावातल्या 881 शेतकरी हे बाधित आहेत. मका, आंबा आणि पालेभाजी पिकांचं तब्बल 302 हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालंय. लाखांदूर तालुक्यामध्ये सर्वाधिक फटका बसलाय. दरम्यान जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी तातडीने पंचनाम्यांचे आदेश दिले. पाऊस, गारपीट याच्यामुळे सगळी 3 एकरापैकी 2 एकराची मका पीक हे जमीनदोस्त झालेले आहेत. तरी शासनाला अशी विनंती आहे की याची पीक पाहणी करून पंचनामे करून यांची भरपाई देण्यास करावे हे माझी नम्र विनंती आहे. धाराशिवच्या भूम तालुक्यातल्या चिंचपूर इथं द्राक्ष बागेचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यामुळे द्राक्षाची बाग भुईसपाट झाली आहे. द्राक्षाचे घड अक्षरशः जमिनीला टेकले आहेत आणि हातातोंडाशी आलेला घास जमीनदोस्त झालाय. या बागेतून अंदाजे 35 ते 40 टन उत्पादन अपेक्षित होतं. सध्याच्या बाजारभावानुसार सुमारे 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे आणि शासनाकडनं तात्काळ पंचनामा आणि मदतीची मागणी करण्यात येते. व्यापारीही आले शेतात. त्यांनी ज्यावेळेस परिस्थिती बघितली त्यावेळेस त्यांना अक्षरशः पाठ फिरवलेली आहे आमच्याकडे पाठीमागं. त्यांना आम्ही हात जोडून विनंती करत होतो की जेवढा माल चांगला काढता येईल ते तरी काढा. पण त्यांनी असं सांगितलं की बाबा माल सगळा जमिनीत दोस्त झालेला आहे तुमचा, बरेच द्राक्ष क्रॅक झालेले आहेत त्याच्यातले, त्यामुळं आम्हाला ते काय विक्रीसाठी मार्केटिंग करता येणार नाही. त्यामुळं अक्षरशः व्यापाऱ्यांनी तर पाठ फिरवली. पण आमची अपेक्षा अशी आहे की किमान प्रशासनाने तरी आमच्या पाठीशी उभं राहावं अशा भयंकर परिस्थितीत. धुळे जिल्ह्यातल्या भडास परिसरामध्ये काल संध्याकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातलं. काढणीला आलेल्या मका आणि केळीच्या बागांना या वादळाचा सर्वाधिक फटका बसला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की शेतात उभी असलेली मका, ज्वारी आणि केळीची झाडं काही क्षणात आडवी झाली. अगोदरच शेतीमालाला मिळणारा कमी भाव आणि त्यात निसर्गाची वक्रदृष्टी यामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालंय आणि म्हणूनच तातडीने नुकसानीचे पंचनामे करून काहीतरी आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 दिवस झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या फळबागांसह पशुधनाचंही मोठं नुकसान झालंय. बुधवार आणि गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून जिल्ह्यातली एकूण 7 जनावरं दगावली. तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा इथल्या एका शेतकऱ्याचा 1 बैल आणि 2 म्हशी, कळंब तालुक्यातील 2 आणि वाशी तालुक्यातील 2 जनावरं दगावल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मागच्या महिन्यातही अवकाळी आणि गारपिटीमुळे 15 जनावरं दगावल्याने पशुपालकांचं मोठं नुकसान झालं होतं. नंदुरबार शहरासह सातपुडा परिसरात झालेल्या तुफान गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. या पावसामुळे कैरी उत्पादनाला सर्वाधिक फटका बसलाय. धडगाव आणि मोलगी भागामध्ये आमसूर उत्पादनावरती परिणाम झालाय. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली. झाडावरच्या कैऱ्या गळून पडून मातीमोल झाल्या. त्यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांच्या रोजगारावरही परिणाम झालाय. शेतकरी आर्थिक संकटात सापडले. दरम्यान तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कालचा पाऊस गारपीट आणि वादळी वाऱ्यासह होता. त्याच्यात बरंच नुकसान झालेलं आहे. आमचं हे झाड आहे त्याच्यापासून आम्हाला दरवर्षी कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये उत्पन्न मिळायचं. ते आता 5,000वर पण येणार नाही. तर आम्ही आधीच हवालदिवा झालेलो आम्ही शेतकरी. तर आता याचं पुढे जगायचं कसं? शासनाने आम्हाला त्यांच्या स्तरावरील आमचे पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी ही शासनाकडे आमची विनंती.
लातूर जिल्ह्यातल्या काही भागात झालेल्या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना फटका बसलाय. विशेषतः फळबागांचं नुकसान झालंय. अहमदपूर तालुक्यातील सतळा भागामध्ये एका टरबूज उत्पादक शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. या शेतकऱ्यानं 1.5 एकरातील टरबूज पिकावरती 1 लाखांहून अधिक रुपये खर्च केले. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट उभं राहिलंय. शासनाने मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्याची आहे. बीडमध्ये आजही अवकाळी पावसानं धुमशान घातलं. आज दुपारी बीडच्या केज परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. त्याचबरोबर तेलगाव परिसरातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि नागरिकांची धांदल उडाली. गेल्या काही दिवसात होत असलेल्या सततच्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील लोटे MIDC परिसरामध्ये मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मनपा शाळांमध्ये समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक दररोज म्हणणं सक्तीचं करण्याचा प्रस्ताव मांडलाय. या प्रस्तावावरती 9 एप्रिलला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि नैतिक विकासासाठी मनाचे श्लोक उपयुक्त ठरतात. नियमित पठणामुळे आत्मपरीक्षण, सकारात्मक विचार आणि तणाव नियंत्रणास मदत होते, असं पेडणेकर म्हणाल्या. दरम्यान MIMने या प्रस्तावाला तीव्र विरोध केलाय. धर्माधारित नव्हे, संविधानाचं शिक्षण द्या अशी मागणी MIMने केली. MIMचे गटनेते विजय उबाळे यांनी आक्षेप घेत सर्व धर्मांच्या विद्यार्थ्यांवरती बंधन घालू नये असं म्हटलंय. आता अलीकडच्या पिढीला हातात मोबाईल आल्यामुळे ज्या पिढीच्या विचारामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे, मनाचे श्लोक हे आपल्या रामदास स्वामी समर्थांच्या लिखित असलेले ते मनाचे श्लोक आहेत. खरं म्हणजे मला आत्ता कळतंय आपल्या माध्यमातून की कुठेतरी कोणीतरी विरोध केलाय. खरं म्हणजे विरोध करायची गरजच नाही. महापालिका मुंबईमध्ये जेवढ्या शाळा आहेत, मग त्या खाजगी असतील, अनुदानित असतील, प्रायव्हेट असतील, त्यांनी सगळ्यांनी हा अभ्यासक्रम घ्यावा हेच म्हणणं असेल. मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेकडून सत्तेत येताच सत्ताधाऱ्यांकडनं 1000 कोटींहून अधिक कॉन्ट्रॅक्ट्स रद्द करण्यात आलेली आहेत. भ्रष्टाचार मुक्त मुंबई महापालिकेचा नारा देत कंत्राट प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. प्रशासकीय काळामध्ये निघालेलं कंत्राट सत्ताधाऱ्यांकडनं थांबवण्यात आलंय. यवतमाळच्या बोरी अरब इथे अनेक पिढ्यांपासून वर्षानुवर्ष सुरू असलेली ग्रामदैवत मरीमाय बैलगाडा ओढण्याची परंपरा पूर्वापार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मरीमाय भक्तांनी गाड्या ओढल्या. शुभम तायडेने 9 गाड्या तर उमेश सोनबावणे यांनी 5 बैलगाड्या ओढल्या. रथ ओढणारा हा नवरदेव म्हणून ओळखला जातो. ही रथ यात्रा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त गावकरी यांची गर्दी पाहायला मिळते. जिल्हा पातळीवर केलेल्या शासकीय कामांची देयकं गेल्या 16 महिन्यात मिळत नसल्यामुळे राज्यातील शासकीय कंत्राटदारांनी 7 एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला. या बेमुदत काम बंद आंदोलनाचा फटका मान्सूनपूर्व कामांना बसणार आहे. जलसंपदा, नगरविकास, पर्यटन, ग्रामविकास, जलजीवन विभागाच्या कामांची 96,000 कोटींहून अधिकची थकबाकी आहे. जर हा प्रश्न सुटला नाही तर राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासावरती मोठा परिणाम होऊ शकतो असा अंदाज आहे. भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरमधील 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं काम वेगाने सुरू आहे. यातील 5 किलोमीटर भागात न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीनं काम पूर्ण करण्यात आलंय आणि आता पुढील बांधकाम टप्प्यांना सुरुवात करण्यात आली आहे. बोगद्यामध्ये ड्रेनेज सिस्टीम, वॉटरप्रूफिंग, स्टील रिइन्फोर्समेंट आणि अंतिम कॉन्क्रीट लाइनिंगचं काम सुरू आहे. तसंच ऑपरेशन आणि मेंटेनन्ससाठी आवश्यक उपकरण कक्षही तयार करण्यात आलेले आहे. ठाणेकरांच्या मागणीनुसार मनोरंजनासाठी घोडबंदर वाघबीड इथे राज्यातील सर्वात मोठं तीर्थरूप निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. जवळपास 2,500 प्रेक्षक क्षमतेचं हे नाट्यगृह सांस्कृतिक क्षेत्रासाठी एक मोठी देणगी असेल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या नाट्यगृहाचं भूमिपूजन महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच करण्यात आलंय, परंतु निधी अभावी या नाट्यगृहाचं काम रखडलं होतं.
मीच दाखवून आलो ठाणे तेथे काय उणे आणि सगळ्या नाट्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. आणि शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब फक्त घोषणा करून थांबत नाही, ती त्याची पूर्तता करतात. खरं तर आम्ही हे 3 महिन्यापासून सगळं आमचं चालू आहे, परंतु आम्ही लोकांपर्यंत आणलं नव्हतं. काल जेव्हा राज्यानं GR काढला 138 कोटी रुपयाचा आणि GR काढल्यानंतर ते आता कामाला जेव्हा सुरुवात होणार आहे तेव्हाच आम्ही याची अधिकृतरित्या घोषणा केली. आणि माझ्या मतदारसंघातला लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने घोडबंदर वासियांची जी मागणी होती, मला अभिमान आहे की या घोडबंदर वासियांची मागणीची जी आहे ती पूर्तता आम्ही करतो. धाराशिवच्या येरमाळा इथल्या येडेश्वरी देवीच्या यात्रेतला पालखी उत्सव आज पार पडला. या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा विविध भागातनं लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झालेत. यावेळी देवीच्या पालखीवरती हेलिकॉप्टरमधनं पुष्पवृष्टी करण्यात आली. अमरावतीमध्ये माजी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या तक्रारीनंतर चांदूर बाजार पोलिसांनी हा गुन्हा नोंदवलाय. तक्रारीनुसार प्रवीण तायडे यांच्या चुलत भावाचा रस्ते अपघात घडवून आणण्याचा कट रचल्याचा आरोप बच्चू कडूंवरती करण्यात आलाय. पेन ड्राईव्हसह मिळालेल्या प्राथमिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत बच्चू कडू, गोलू माहुरे आणि आणखी एका व्यक्तीवरती गंभीर गुन्हे दाखल केलेत. नागपूरच्या MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत वानाडोंगरीमधील मातोश्री नगरामध्ये पंकज ठाकूर या पोलीस कर्मचाऱ्याची हत्या झाली आहे. परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांना जाब विचारल्यामुळे रागावलेल्या टवाळखोरांनी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. काल दुपारी पंकज ठाकूर यांनी आकाश मंडल या परिसरातच राहणाऱ्या तरुणाला माझ्या घराजवळ वारंवार कशाला चक्रा मारतोस असा जाब विचारला होता. त्याच्यातून रागावलेल्या आकाशने त्याच्या काही सहकारी आणि कुटुंबियांसोबत काल रात्री 10:30 वाजताच्या सुमारास पंकज ठाकूर यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला. या घटनेत पंकज सोबतचे त्यांचे काही नातेवाईकही जखमी झाल्याची माहिती आहे. विरारच्या मनवेलपाडा इथल्या बाईकवरून स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. एक तरुण 2 चालत्या दुचाकीवरती उभा राहून जीवघेणा स्टंट करत असल्याचं या व्हिडिओतनं दिसतंय. गेल्या काही दिवसांपासून काही तरुणांकडून सतत स्टंटबाजी आणि वेगानं बाईक चालवणं असे धोकादायक प्रकार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या प्रकरणामध्ये वाहतूक पोलिसांनी गांभीर्यानं लक्ष द्यावं, संबंधितांवरती कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.